माझा द मोस्ट कम्फर्टेबल को ऍक्टर टू वर्क विथ आहे उमेश, असं मला वाटतं. तो काय रिॲक्ट करतोय की चांगला झाला पहिला अंक, चांगला करते आज काय वेगळं काहीतरी. आय थिंक आय लुक अप टू हिज व्हॅलिडेशन. ह्या वेळेला पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःसाठी ते फिटनेस हे केलं होतं. त्याही आधी मुळात मी व्यायाम करायला लागले उमेशमुळे. त्यावेळेला लोक तुम्हाला तुमच्याकडे बघून तुमच्या जोडीसारखं व्हावंसं वाटतं. तुम्ही किती आयडियल कपल आहात. खरं तर ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या. तुम्ही घरी येऊन बघा आम्ही कसे वागतो एकमेकांची. नेहमी सारखीच सुंदर, अतिशय लाघवी, तोच निरागसपणा जो मी काही वर्षांपूर्वी हेरला होता तो अजूनही तिने तसाच ठेवलेला आहे तिच्या डोळ्यांमध्ये. काही जणांना AI वाटतंय पण ते नाही आहे हे आम्हाला. प्लीज AI नाहीये, कारण मी प्रियाला बघितलंय त्याचे ऍप्स खरे आहेत. उमेश आय डोंट नो तू मला दाखवेल की नाही. दाखवले ना Instaवर. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र. खरं तर आज माझ्यासोबत अशी कलाकार जोडी आहे. ते दोघं एकत्र असल्या तर दोन गोष्टी हमखास असतात. एक म्हणजे मनोरंजनाची हमी आणि दुसरं म्हणजे त्यांची नॅचरल केमिस्ट्री, जी आपल्या सगळ्यांनाच आवडते. अर्थात मी बोलतेय अभिनेत्री प्रिया बापट, अभिनेता उमेश कामत यांच्याबद्दल. आणि यावेळी हे काय नवीन घेऊन येत आहेत याची मला उत्सुकता होती आणि म्हणूनच मी त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहेत. लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर, प्रिया बापट आणि उमेश कामत, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि मला खूप छान वाटतंय, कारण हे त्रिकूट जेव्हा केव्हा एकत्र येतं काहीतरी भन्नाट घेऊन येतं. आणि यावेळी हे काय नवीनचं निमित्त आहे. मला वाटतं 2 ते 3 एपिसोड्स बघितले आणि मला मजा येते ते बघायला आणि पुढे काय होणार आहे हे बघणं महत्वाचं असेल. पण मला उमेश तुझ्यापासून सुरू करते. तुला काय वाटले ही सिरीज करत असताना, काय एक्सपिरियन्स राहिला? खूप मजा आली खरंच सांगतो. या आधी जेव्हा आम्ही तिघांनी एकत्र काम केलं ना त्याची फळं आम्हाला अजूनही मिळते. म्हणजे खूप वर्षांपूर्वी आम्ही सुरू केलं ते, पण त्याची एक्साइटमेंट आम्हाला आत्ताही अजूनही जाणवते प्रेक्षकांकडनं. आणि सतत विचारणं होतं की तुम्ही तिघं परत एकत्र कधी काम करणार आहात. आणि हे काय नवीनच्या निमित्ताने आम्हाला ती संधी मिळाली, कारण मला खूप मजा येते वरुणच्या सेटवरती काम करताना. आय डोंट नो हे आय थिंक आम्ही काम करण्याच्या आधी असे काही भेटलो नव्हतो की आमची अशी काही ओळख नव्हती. आणि आय डोंट नो काम करायला सुरुवात केली आणि ते काय क्लिक झालं आम्हाला माहिती नाही. आत्ताच्या हे काय नवीन हे सिरीजच्या वेळेला सुद्धा ना मी खूप रिलॅक्स होतो आधी. म्हणजे कारण जनरली कसं असतं, आपण नवीन प्रोजेक्ट जेव्हा काम करतो तेव्हा आधी स्क्रिप्ट मागवतो, त्याच्यावर ते वाचतो, मग Right. त्याच्यावरती विचार होतात आणि हे होतात. पण ह्या बाबतीत मी खूप कॉन्फिडेंट होतो की मला माहिती नाही काय जे काही होईल ते चांगलं होईल हा विश्वास होता. आणि सेटवरती मजा येणार आहे आणि काम करायला मजा येणार आहे. काहीतरी मी सेटवरती फक्त ना माझे कान उघडे अजून मोठे केलेले असतात की वरुण काय सांगेल ते ऐकण्यासाठी आणि ते रेसिप्रोकेट करून परफॉर्मन्समध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असतो. मजा मजा आपण म्हणतो, पण मला असं वाटतं कलाकार म्हणून सुद्धा ना मला ते सुखावणारं असतं. कारण त्याला माहिती आहे की काय सांगितल्यानंतर काय बाहेर येणार आहे, काय सांगितल्यानंतर काय इफेक्ट त्याला हवाय तो मिळणार आहे. त्यामुळे आम्ही दोघं सुद्धा प्रिया आणि मी तिथे सेटवरती खरं तर आम्ही कपल म्हणून नसतो, जेन्युइनली नसतो. आम्ही एक त्रिकूट म्हणून तिथे वावरत असतो असं मला खूप वाटतं. ही एक वेगळीच केमिस्ट्री सेटवरती दिसत असते. सो हे आमचं केमिस्ट्री ही अशी केमिस्ट्री असण्यापेक्षा ही अशी केमिस्ट्री आहे. त्रिकोणाची आमची केमिस्ट्री आहे आणि मला खरंच खूप मजा येते काम करताना आणि हे काय नवीन करतानाही मला तितकीच मजा आली. जसं सिरीज म्हणतो की एक सुरुवातीची हनीमून फेज गेल्यानंतर जेव्हा लग्न एक सेटल होतं 10 वर्षानंतर, तेव्हा कुठेतरी मोनोटोनी येते का काय ह्याची भीती वाटते. किती आपण म्हटलं तरी थोडे अनसेटल्ड होत असतो. कुठेतरी इतर लोकांची कंपॅरिझन करण्याचे कुठेतरी मनात विचार चालू झालेले असतात. नवीन एक जनरेशन आपल्याला दिसत असते. अशा वेळेला मला असं वाटतं ज्या सिच्युएशनमध्ये आम्ही सुद्धा आत्ता आहोत, सो तो लिहितोच तसं की आम्हाला काही वेगळं करावं लागत नाही. आमच्यातनं ते कसं आपसुकच कसं येईल याची काळजी तो घेत असतो. त्यामुळे मला खूप मजा आली ही सिरीज करताना. आता वाट बघतोय 27 मार्च नंतर प्रेक्षकांची काय रिॲक्शन आहे. प्रिया? अय्यो, सगळंच बोललाय तो. काहीच वेगळं काहीच सांगायचं नाहीये. पण खरंच म्हणजे आय लुक फॉरवर्ड टू वरुण बरोबर काम करायला, तो लीड करत असलेल्या सेटवर असणं, त्याच्याकडनं डिरेक्शन्स घेणं आणि ते आपण त्यातनं काहीतरी
ऍक्टर म्हणून नवीन शोधणं किंवा मला अशा मोमेंट्स आणि अशा फेजेस खूप आवडतात माझ्यातल्या माणसाला आणि माझ्यातल्या विद्यार्थीला, की जिथे समोरचा दिग्दर्शक मला काहीतरी सांगतोय आणि ते माझ्या डोक्यात चालू होतं की अरे बापरे, मी हे डिलिव्हर कसं करणार आहे, आणि मग मी ते करायचा काहीतरी प्रयत्न करते, मी ते करते, आणि मग जर त्यांनी ओके केलं तर अच्छा. ती जी मोमेंट आणि फेज असते ती मला खूप आवडते, आणि मला एस्पेशली ती वरुण बरोबर सेटवरती एक्सप्लोर करायला खूप आवडते. कारण कितीही आम्ही एकमेकांबरोबर काम केलं तरी काहीतरी त्या मोमेंटमध्ये परत एक नवीन शोधतच असतो, राईट. आणि किंवा त्याला काहीतरी वेगळा विचार घेऊन तो येतच असतो, आणि मग आम्ही म्हणतच असतो आता हे काय नवीन करायला सांगतोय हा पण ते करावं लागतं, मग ते कसं करायचं हे शोधावं लागतं. सो खूप मजा येते, आणि हा आता काय लाईफ पार्टनर आणि ऑन स्क्रीन पार्टनरही आहेच, पण माझा द मोस्ट कम्फर्टेबल को ऍक्टर टू वर्क विथ आहे उमेश, असं मला वाटतं, की नाटकातही आणि स्क्रीनवरती सुद्धा. कारण जसं तो म्हणाला तसं की आम्ही खूप जास्त त्रिकूट असतो मोर दॅन आम्ही कपल असण्यापेक्षा, कारण आम्ही तितके सुजाण आहोत आणि आम्ही तितके प्रोफेशनलही आहोत की आम्ही आमची केमिस्ट्री घेऊन येतो एकत्र म्हणून जी आणायची आहे ती, पण आम्ही व्यक्ती म्हणून किंवा नवरा बायको म्हणून जे होते आम्ही कधीच सेटवरती घेऊन येत नाही. सो तेव्हा आम्ही तिथे जी प्रोफेशनल स्पेस एकमेकांना द्यायची असेल ती देतो. मला एक दिवस आठवतोय, आणि मला त्यातली गंमत आठवते, म्हणजे कधी कधी त्या कशा बाउंड्रीज मोडून पडतात त्याचं उदाहरण आहे बेसिकली. एक दिवस होता, एक सीन आहे जो तू बघितलायस ऑलरेडी सीन, पण मी तो तर सांगणार नाही. अच्छा. तर आम्ही खूप काय काय त्या सीन मध्ये करण्याचा प्रयत्न करत होतो आणि फिगर आउट करण्याचा प्रयत्न करत होतो की कसं माझ्याकडनं ती इमोशन प्रॉपरली लँड होईल. आणि ते करत असताना मला कधी कधी असं होतं की आपल्याला ज्या वेळेला लगेचच ते जमत नाही त्यावेळेला मला खूप काळजी वाटायला लागते, भीती वाटायला लागते. मग मला असं वाटायचं ओ माय गॉड, मग मला येणार आहे की नाही, परत वेळ पण त्या दिवशी खूप कट्टुकट होती, असं खूप काय काय सिच्युएशन त्या दिवशी होती. आणि त्यावेळेला मला असं आठवते की प्रत्येक वेळेला प्रत्येक टेक नंतर मी वरुणकडे आशेने बघत होते की आता तरी ह्याला टेक मिळालाय का, आणि तो शांतपणे मला ओके बरं आता आपण हे करून बघूया असं म्हणून तो प्रत्येक वेळेला अच्छा, काहीतरी नवं घेऊन येत असे होता. किती टेक झाले त्या ते सीनसाठी? नंबर त्यालाच माहिती. पण आणि तो प्रत्येक वेळेला काहीतरी नवं घेऊन आल्यानंतर माझ्यातली जी प्रिया आहे, म्हणजे ऍक्टर नाही, जी माणूस म्हणून प्रिया आहे, ती त्यावेळेला इतकी इम्पेशंट व्हायला लागली होती एका पॉइंटला, आणि इतकं इन्सिक्युअरही व्हायला लागली होती की आपल्याला येतंय की नाही येतंय. तेव्हा मला आठवते की मी उमेशकडे वळत होते आणि मी त्याच्याकडे बघून होते, पण मी आता हे करू कसं मला कळत नाहीये. म्हणजे नाव यू हेल्प मी ॲज अ पार्टनर, नॉट ॲज अन ऍक्टर, कारण तू माणूस म्हणून मला ओळखतोस आणि मला समहाऊ ते काहीतरी क्रॅक करता येत नाहीये, आणि वेळ पण चाललाय आणि क्रॅक पण करायचंय. तर म्हणजे देर आर डेज वेन देर आर ॲब्सोल्यूट बाउंड्रीज, बट देन देर आर मोमेंट्स जिकडे ह्या बाउंड्रीज ब्रेक पण होतात. पण हा कम्फर्ट मला दिग्दर्शक म्हणून आणि खूप जवळचा आणि चांगला मित्र म्हणून वरुण बरोबर आहे, तसंच को ऍक्टर म्हणून आणि नवरा म्हणून उमेश बरोबर. पण मला वाटतं माझ्याच एका मुलाखतीमध्ये तू म्हटली होतीस प्रिया की प्रयोग झाला की उमेशचा चेहरा बघते, झालंय ना सगळं. हो, पण हे असतं इंटरव्हलला, म्हणजे आता आमच्या नाटकात इंटरव्हलचे पोझिशन्स असे आहेत ना की मी बसते, माझी प्रेक्षकांकडे पाठ असते आणि उमेश प्रेक्षकांकडे बघत असतो. सो इंटरव्हल झाला की मला कळत नाही ना पडदा कधी बंद झालाय ते, तर तो मला पाठीवर हात हे करून सांगतो की झालाय. द मोमेंट मी टर्न करते तर माझं त्याच्याकडे लक्ष असतं की तो काय रिॲक्ट करतोय, की चांगला झाला पहिला अंक, चांगला करते, आज काय वेगळं काहीतरी. आय थिंक आय लुक अप टू हिज व्हॅलिडेशन आणि अप्रिसिएशन. सो स्वीट. वरुण, तुला विचारेन, कारण यांच्याकडे बघून तुला काय असं वाटत असतं की काहीतरी एक्सपेरिमेंट करूया, काहीतरी इतकं छान आहे ना, आणखीन होऊ शकतंय, आणि त्याच्यातूनच हे काय नवीन आलंय? मला खरं तर खूप जवळचे वाटतात ती माणसं म्हणून पण. म्हणजे मैत्री आहे हा एक वेगळा भाग आहे त्याचा. पण ते दोघं माणूस म्हणून मला प्रचंड आवडतात. आणि त्यामुळे असं कायम वाटत राहतं, की या माणसांसोबत काम करायला पाहिजे. मग ते ॲक्टर असणं वगैरे या सगळ्या पुढच्या गोष्टी त्यानंतर सुरू होतात असं मला वाटतं. सो ते पहिलं असतं, की काम करताना खूप काहीतरी. आणि प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटतं ना, की तो एक कम्फर्टचा ॲक्टर असेल, की ज्याच्यासोबत मी एक्सपेरिमेंट करून बघू शकतो. त्यांनी जर का त्या एक्सपेरिमेंटला जर का तो तितका त्याच्यामध्ये सहभागी होणार नसेल,
तर मग फार पंचायत होऊन जाते. तर मला ते या दोघांच्या बाबतीमध्ये मी खूप अश्युअर्ड असतो, की मी वेगळ्या प्रकारे जर का सीन ट्राय करून बघूया म्हणतोय, तर ते त्याला तितकाच चांगला प्रतिसाद देतील दोघंही. सो त्यामुळे आम्ही आता कित्येकदा म्हणजे काही सीन्स आता पुढच्या एपिसोड्समध्ये तुला बघायला मिळतील. तर ज्याच्यामध्ये आम्ही खूप इमोशनल ब्रेकडाऊनचे पण काही सीन्स आहेत किंवा मजेचे सीन्स आहेत, त्यांच्यातले रोमॅन्टिक सीन्स आहेत. हे खूप वेगळ्या पद्धतीने करायचा आम्ही प्रयत्न केलाय. जे माझ्यासाठी पण दिग्दर्शक म्हणून वेगळं होतं. नवीन होतं. सो ते त्यांच्यासोबत मला खूप कम्फर्टेबली करता आलं. सो त्यामुळे मला कायमच असं वाटतं, की हे त्यांच्यासोबत काहीतरी करायचं असेल, तर मी खूप दिग्दर्शक म्हणून सिक्युअर्ड असतो. पण हे कॅरेक्टर्सच्या बाबतीत झालं, की सेटवर ते कॅरेक्टर निभवायचं आहे त्यांना. हो, हो. पण असं कधी झालंय का, की आता तुम्ही कॅरेक्टर नाही, तुम्ही प्रिया उमेश म्हणून परफॉर्म करा ना हे एखादं सीन? दे उत्तर. मला नाही विचारलाय प्रश्न. मी नाही सांगणार. ते ऑफ कॅमेरा एवढे ते परफॉर्म करत असतात प्रिया उमेश म्हणून, हां. की 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 ते इकडे आणायची गरज खरं तर पडत नाही. पण ते तोच आहे. तो कम्फर्ट इतका असतो ना सेटवरती आम्ही असतो तेव्हाही. सो त्यामुळे असं वाटतं, की अरे ते जस्ट एक ॲक्शनचा फक्त फरक आहे इन अ वे. आणि ते पुन्हा या इकडे जातात, त्या कॅरेक्टर्स ती होतात आणि बाहेर पडून पुन्हा प्रिया उमेश सारखेच वावरत असतात. नंतरचा प्रश्न या सीरीज व्यतिरिक्तचा आहे. सोशल मीडियावर काही फोटो तुम्ही पोस्ट केले. प्रचंड व्हायरल झाले. अर्थात ते तुमचे फिटनेस लूक जो काही तुम्ही केला त्याचे फोटोशूट होते आणि इतके प्रचंड सुंदर दिसत होते. तुम्ही सुपर फिट दिसत होतात. काय-काय कॉम्प्लिमेंट्स मिळाले उमेश तुला? अरे फारच मस्त. पण खरं सांगू बाय द वे, सॉरी, बोल ना. जस्ट कटिंग. नाही, नाही बोल ना. हे काय नवीनच्या शूटिंगचा दुसरा दिवस होता जेव्हा आपण बसून ते पोस्ट करत होतो. अच्छा. शूटिंग चालू होतं. नाही अनेकदा काय होतं कलाकार म्हणून आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांसाठी शरीरात काही बदल करायचे असतात अशी परिस्थिती येते. यावेळेला पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःसाठी ते फिटनेस हे केलं होतं. काय म्हणतात टार्गेट ठेवलं होतं आणि गेले वर्षभर आम्ही त्याच्या मागे होतो. ते करण्यासाठी मेहनत घेत होतो आणि आम्हाला मजा आली. सो आम्ही जसं नवीन-नवीन काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, तसा आम्ही तो एक ठरवलेला दोघांनी मिळून एक ठरवलेला स्वतःसाठी 2025 डिसेंबरला स्वतःसाठी गोल तयार केला होता आणि जो आम्ही केला आणि लोकांना तो खूप आवडला. त्याचं बरं वाटतंय, की लोकही त्याकडे तशा पद्धतीने बघतायत, कॉम्प्लिमेंट्स मिळतायत. काही जणांना एआय वाटतंय, पण ते नाही आहे हे आम्हाला ॲप्स प्लीज एआय नाहीये कारण मी प्रियाला बघितलंय त्याचे ॲप्स खरे आहेत. उमेश आय डोंट नो तू मला दाखवेल की नाही? त्याला दाखवलं ना Instaवर. Dare दिलं. पण प्रिया तुला पण काय-काय कॉम्प्लिमेंट्स मिळाले? तुमच्यात काय कॉम्पिटिशन झालं? काय कोण ॲप्स बनवतंय काय? पण नाही, छान मी कॉम्प्लिमेंट खरं सांगू असा काही खूप मोठा थॉट नव्हता खरं तर ह्याच्या मागे. पण हा थॉट जरूर होता, की एकतर ना आम्हाला दोघांनाही व्यायामाची आवड आहे. परुळेकर सरांमुळे ती लागली हा एक मुद्दा झाला. पण त्याही आधी मुळात मी व्यायाम करायला लागले उमेशमुळे. मला जिमचं इंट्रोडक्शन आणि जिमची पहिली पायरी मी उमेशमुळे चढले. तोपर्यंत मी कधीही जिमला गेले नव्हते. सो मला असं वाटतं, की ती एक आवड आहे जी आमची गेली अनेक वर्ष आम्ही दोघंही वैयक्तिक आणि एकत्रितरित्या खूप मनापासून जपतोय आणि ॲज अ लाईफस्टाईल म्हणून आम्ही ती अडॅप्ट करतो. सो ज्यावेळेला लोकं अर्थात हा व्यायाम आणि हे फिटनेस आणि हे सगळं आम्ही स्वतःसाठीच केलं. पण एक आम्हाला असंही वाटत होतं, की ज्यावेळेला लोकं तुम्हाला तुमच्याकडे बघून तुमच्या जोडीसारखं व्हावंसं वाटतं, तुम्ही किती आयडियल कपल आहात. खरं तर ह्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या. तुम्ही घरी येऊन बघा आम्ही कसे वागतो एकमेकांशी. सो हे जेव्हा टॅग्स किंवा लेबल्स किंवा कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला मिळत असतात, त्यावेळेला मला असंही वाटतं, की हू आर यू ॲज अ कपल? यू आर तुम्ही स्वतःला एक कपल म्हणून रिप्रेझेंट करत असताना आयडियल म्हणजे विचारांनी आयडियल तर वाटताच, आपलेसे तर लोकांना वाटताच. मग यू शुड ऑल्सो बी अ पॉवर कपल इन अ सेन्स पॉवरफुल म्हणजे फक्त असं असं व्यक्तिमत्व आणि असं कपल जे सगळ्यात चांगल्या अर्थांनी तुमच्यावरती प्रभाव पाडेल. बरोबर. आणि फिटनेस अडॅप्टिंग दॅट ॲज अ लाईफस्टाईल आणि गोईंग बाय द सायन्स ही
हे मंत्र आम्ही जपतोय आयुष्यभर. तर मला असं वाटत होतं की जर लोकांना इन्स्पिरेशन द्यायचंच आहे तर मग लोकांना ह्या चांगल्या गोष्टींचं इन्स्पिरेशन पण देऊया. राईट. सो तेही म्हणजे जर इफ यू वॉन्ट टू रिप्रेझेंट युअर सेल्फ ॲज अ कपल, लेट्स रिप्रेझेंट आवर सेल्फ एज पॉवर कपल. नाईस. हे एक रिप्रेझेंटेशन त्याच्या मागे होतं, पण अर्थात हा काही उद्देश नव्हता. बरोबर. उद्देश पण स्वतःच्या इन्स्पायर fitness चा. होतायत लोक इतक्या कमेंट्स आणि जे काय बातम्या वगैरे म्हणजे बघितल्या मला त्या- आवडतं असं. तर मी खूप जसं मी म्हटलं तसं की माझ्यासाठी इन्स्पिरेशन उमेश आहे पहिलं, आणि त्यानंतर जर कदाचित परुळेकर सर नसते तर मला एवढी व्यायामाची गोडी लागली नसती आणि मी एवढे ट्रान्सफॉर्मेशन्स करू शकले नसते, अचीवही काही करू शकले नसते. सो सरांचंच सर्वस्व क्रेडिट आहे आमच्या दोघांच्याही फिटनेससाठी आणि आम्हालाही आवड निर्माण करण्यासाठी बेसिकली. खरंय. पण जेव्हा मी 6-7 किलोमीटर धावते किंवा माझे जनरल कार्डिओ सेशन्स असतात आणि मग कोणी मला DM मध्ये करते की व्हॉट इज द मोटिवेशन, मला पण दे ना. तर मला हेच सांगायचं की हे मोटिवेशन दुसरे कोणी देऊ नाही शकत, ते तुमचं तुम्ही घ्यावं लागतं. Right. बट ते बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात 4 चांगल्या सवयी तुम्ही निर्माण कराव्यात तर प्लीज गो अहेड. दिस इज द मोटिवेशन. वा, आणि अनेक जणांना इन्स्पायर करतात. म्हणजे अनेक कमेंट्स मध्ये असं लिहिलंय की जेनझीला पण इन्स्पायर म्हणजे मागे टाकताय हे कपल, इतकं छान पद्धतीने या सगळ्या लाईफस्टाईल तुम्ही आत्मसात करताय. पण प्रिया उमेश, तुम्ही जाहिरातींमध्ये दिसतात, तुम्ही नाटकात रंगमंचावर काम करता, कधीतरी टेलिव्हिजनचा पडदा असतो, कधी मोठा पडदा असतो. कोणती गोष्ट बाकी आहे जिथे आता तुम्ही अडकून OTT वरही तुम्ही गाजवतायत काय? काय आता काय बाकी राहिलं? सगळं वरुणनी पुन्हा एकदा आपल्यासमोर करायचं. नाटक करणं बाकी. एक वरुणनी नाटक- अजून नाही केलं ना सिनेमा नाटक. कुठे केला त्याने? हा, सिनेमा आणि सिनेमा. वा, तो म्हणजे आपला आगामी काळात 4 तुम्ही हजार एकत्र मिळून हे त्रिकूट सिनेमा वगैरे हा, ते आता त्यांनी मनावर घेतलं तर लेखक दिग्दर्शक तो आहे ना. So आता ह्या त्रिकुटाबरोबर एक नवीन माध्यम आम्ही प्रयत्न करणार आहोत लवकरच. वा. आम्ही मनाने खूप पुढे गेलेलो आहोत. वरून फक्त जायची इच्छा आहे. नाही, हे याच्यासाठी होतं की तुम्ही या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये असं तुम्हाला असं कधी वाटलं का की कधीतरी ब्रेक घ्यावा, आपल्या स्वतःसाठी काहीतरी करावं, किंवा या कामा व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी ट्रॅव्हलच करायचं आहे, तर त्यासाठी ब्रेक घेता का? किंवा काय तुमच्यासाठी ते काय असतं? ब्रेक म्हणजे काय असतं? बोल ना. खरं सांगू नाटकामुळे नाटकाचे प्रयोग सुरू असल्यामुळे ना आम्हाला असा मोठा ब्रेक घेता येत नाही. कारण हा. शनिवार रविवार प्रयोग असतातच असतात. बरोबर. सो मोठी सुट्टी शक्य होत नाही घेणं पटकन. पण हो आम्ही ठरवतो, नाही असं नाही. ह्या वर्षीचा पण एक प्लॅन ठरवलाय. जसं मागच्या वर्षीचं हे गोल होतं तसं ह्या वर्षीचं एक गोल आहे. सो ते मी ते सांगणार नाही. ते गोल अचीव्ह केल्यानंतरच सांगेन. हो. पण आम्ही प्लॅन पण डेफिनेटली करू आणि आवडतं आम्हाला मध्ये मध्ये फिरायला जायला, स्वतःसाठी वेळ काढायला. पण आता आम्हाला कधी-कधी असंही वाटतं, की 2 दिवस घरी काही न करता राहणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. सो आय थिंक एकत्र टाइम आणि आम्ही ह्या गोष्टीला कंटाळलो नाही आहोत बेसिकली कामं करताना. त्याच्यात सुद्धा आम्हाला आनंदच मिळतोय. सो ते करून घरी आल्यानंतर सुद्धा आम्ही एकमेकांबरोबर जेव्हा गप्पा मारतो, तो सुद्धा एक वेळ खूप महत्त्वाचा असतो. आणि असं ठरवून कधीतरी ब्रेक घेणं ठीक आहे, पण आम्हाला मजा येते काम करायला तेव्हा. आता सांग जर आम्ही हे शूट करत असतो आणि मनात आलं असतं आमच्या ब्रेक घेऊ तर चाललं असतं का? नाही, हे खरंय. लगेच करणं गरजेचं. सो मनासारखी कामं करतोय, त्यात आनंद मिळतोय. त्यामुळे ब्रेक घ्यावा असं वाटत नाही. ब्रेक कारण जेव्हा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही सुट्टी ब्रेक घ्यावीशी घेता. वाटते. हां, तेव्हा आम्हाला कुठेतरी फिरण्याचं आम्ही ठरवू, तेव्हा आम्ही नक्की जाऊ फिरायला. प्रिया? नाही, कधी-कधी सुट्टी घ्यावीशी वाटते, पण उमेश म्हणतो तसं असं काही ब्रेक म्हणजे सबॅटिकलचा ब्रेक घ्यावासा वाटत नाही. हम्म. ते मला असं वाटतं, की ज्यावेळेला अभिनेत्यांच्या आयुष्यामध्ये काम नसतं, त्यावेळेला ती सबॅटिकलच असते. तेव्हा घ्या फिरून-बिरून जेवढे मजा खरंय, करायचे. खरंय. पण या सिरीज मधले कारण आमचे कॅरेक्टर जॉब्स नाही आहेत ना, म्हणजे खरंय. प्रोजेक्ट असलं की काम असतं, प्रोजेक्ट नसलं की काम नसतं. या सिरीज मधले जे कॅरेक्टर्स आहेत खूप आपलेसे वाटतात. म्हणजे आधीही तुम्ही केलेली कामं असतील, ते कायम प्रेक्षकांना कनेक्ट होतात. म्हणजे आपल्याच घरातलं कोणतरी आहे, किंवा आपण अनेक कपल्स तुम्हाला त्याच्यात बघतात ते कॅरेक्टर्समध्ये. हे कॅरेक्टर्स करताना काय होता थॉट? काय वाटत होतं? आपण कशा पद्धतीनं आणखीन आधीच्या कामापेक्षा हे कसं वेगळं? कारण पुन्हा एकदा कपलचं काम आहे त्यामुळे. आता मी प्रिया? थोडंसं वरुणकडे जाणार. तू दे खरं तर ह्याचं उत्तर. मी नाही, पण देते. खरं सांगू का हे मला रिलीज एक होण्याचं सगळं श्रेय महत्त्वाचं त्याच्या कारण वरुण आहे. लिखाणाला हां, आहे. हां. हां. पण मला एकच फक्त ऍड करायचं आहे, कारण ना ह्याचं शूटिंगची प्रेपरेशन वगैरे अशी खूपच वी हॅड अ व्हेरी लिटिल टाइम. म्हणजे आम्ही असे धावत पडलो त्यात. धावत 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 सेटवरती गेलो अच्छा. आणि धावत 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 शूटिंग केलं. अशा स्पीडमध्ये सगळं गोष्टी जुळून आल्या आणि घडलंय. हम्म. त्याच्यामुळे मला आठवतंय शूटिंगला पुण्याला जाण्याच्या 1 का 2 दिवस आधी मी वरुणला फोन केला होता आणि तोपर्यंत मी
फायनल स्क्रिप्ट नव्हतं वाचलं. आय थिंक बीटशीट फक्त वाचलं. नाही, बीटशीट नाही. बीटशीटच्या नंतर तुझ्याकडे येऊन ऑफिसमध्ये रीडिंग केलं, सगळे एपिसोड्स ऐकले. हो. त्याच्यानंतर तुम्ही परत चेंजेस केलेत ना स्क्रिप्टमध्ये त्या एपिसोड्स नंतर. आपण जे एक नाही. नरेशनचं रीडिंग केलं त्याच्यानंतर थोडे केले ना इकडे तिकडे, थोडे थोडे चेंजेस केले. होय. सो ते एक ऐकल्यानंतर मी तुला फोन केला होता वरुणला, की विचारायला की आता मी ह्या पात्राचा अभ्यास करू एक एक सीन बाय सीन, Correct. ग्राफ म्हणून, इमोशनल म्हणून, का आपण रोज एक दिवस जसा येईल तसा सामोरा जायचा आहे, काय करायचं? कारण ऐकलं स्क्रिप्ट आहे, फॉर एक्झाम्पल जर मी ऐकलंय 30 तारखेला, तर शूटिंग सुरू होणार आहे 1 तारखेला आणि अच्छा. माझ्या हातात तेव्हा बाउंड स्क्रिप्टची कॉपी नव्हती. ते मी हम्म. फक्त नरेशन म्हणजे 30 तारखेला मी वरुणकडनं फक्त नरेशन ऐकलंय सगळ्या एपिसोड्सचं. राईट. माझ्या हातात स्क्रिप्ट काहीच नाही, हातात डायरेक्ट सेटवरच पडलं होतं. मला माहिती होतं काय करायचंय, पण ते एक भीती मला सतत वाटत होती की आता काय. तर वरुण मला सगळं माझं ऐकून घेतलं त्यांनी आणि तो म्हणला मला असं वाटतंय की आपण सेटवरती येऊन रोज एक दिवस एक्सप्लोर करूया. म्हटलं ओके, आय एम अच्छा. गेम फॉर दिस. अच्छा. सो ही एक नवीन प्रोसेस अनुभवली या शोच्या हा म्हणजे शूटिंगच्या प्रॉपर वेळेला. प्रिपरेशन न करता तुम्ही बऱ्याच काही गोष्टी ऑन द स्पॉट सेटवर करत होता. खूप एक्सप्लोर आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की वेळ हा पण त्याच्यासाठी एक मुद्दा होताच तेव्हा, की आम्हाला असं बसून गप्पा मारून प्रिपेअर करून चर्चा करायला तेवढा वेळ नव्हता. आम्ही इमिजिएटली ऑन फ्लोअर गेलो होतो. पण तेव्हाही जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं आपण आलोय, आपल्याला माणसं ओळखीची आहेत, आपल्याला प्रिमाइस ओळखीचा आहे, आपल्याला गोष्ट सगळी माहिती आहे, पण तरीही त्यामध्ये सतत त्याच्याबरोबर काहीतरी नवं शोधत राहण्याची एक मजा होती, विच वी रिअली एन्जॉय. नक्कीच. आणि गोष्ट खूप म्हणजे किती सिम्प्लिसिटी आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर करेक्ट होणार वाटतं. या सीरीजच्या बाबतीत ते कसं प्रत्येक कॅरेक्टर हे ग्राफ करण्याचा प्रयत्न होता? नाही, मला आत्ताची गोष्ट सांगायची होती. आत्ताच्या मॉडर्न मराठी कुटुंबाची किंवा मॉडर्न मराठी कपलची त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मांडायचे होते. सो त्यामुळे ते मांडताना मला म्हणजे इन अ वे सोपं पण ते असतं, पण कित्येकदा असं वाटतं की आपण अति ड्रॅमॅटिक किंवा अति इमोशनल करायला जाणार नाही ना. ते रिलेट होईल ना. पण अगदी असं वाटतं की प्रामाणिकपणे आपण जर ते मांडलं तर कुठल्याही कपलला ते रिलेट होतंच. सो तेच खरं तर हे काय नवीनमध्ये आहे असं मला वाटतं. की ते अत्यंत प्रामाणिक पद्धतीने त्या एका कपलची स्टोरी सांगितली आहे आणि त्याच्या कुटुंबाची स्टोरी सांगितली आहे. सो त्यामुळे ती खूप चांगल्या पद्धतीने रिलेट होते. आणि मला अजून एक त्यातल्या आपल्या सेटअपची गंमत मला फार वाटते, की म्हणजे सामाजिक सेटअपची मी म्हणतोय, की आता हे काय नवीनमध्ये आदित्य आणि रमामधले आदित्यचे आई-वडील आपल्याला फार दिसत नाहीत ऑर रादर दिसतच नाहीत. आपल्याला रमाचे आई-वडील दिसतात. म्हणजे बरोबर. रमाचे सासू-सासरे दिसत नाहीत, तिचे आई-वडील दिसतात. हं. कारण आपल्या शहराच्या कित्येक सेटअप्समध्ये तसं असतं, की सासू-सासरे दुसरीकडे असतात. पण म्हणजे सुनेचे आई-बाबा जे असतात त्यांच्याशी ऑलमोस्ट एक खूप आपलेच आई-बाबा असल्यासारखं नातं असतं. हं. सो असे सेटअप फार इंटरेस्टिंग होऊन बसतात. सो किंवा आमच्या सीरीजमध्ये पण पुढे येणारं काही पात्र आहेत, की जी विदर्भातून आलेली पात्र असतात, जी आत्ता पुण्यामध्ये येऊन काम करणारी पात्र आहेत ती. सो असे जे सेटअप इंटरेस्टिंग आपल्या मॉडर्न सगळ्या लाईफस्टाईलमध्ये तयार होतात ना, त्याच्याने पण खूप जास्त इंटरेस्टिंग ड्रामा काही ना काहीतरी घडत जातो. सो ते नक्कीच. सगळंच मांडायचा चान्स याच्यामध्ये मिळाला. आणि ते जाणवतं त्या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये आणि आणखीन पुढचा एपिसोड मी बघेल तर नक्कीच त्याच्याही प्रतिक्रिया तुम्हाला नक्कीच देईन. पण जाता-जाता एक शेवटचा प्रश्न, असं कायम कपलबद्दल बोललं जातं, की लग्नाला एक 10-15 वर्ष झाली, की त्याच्यातलं प्रेम फार राहत नाही, अंडरस्टँडिंग राहते किंवा एकमेकांसोबत टाईम स्पेंड करून मिळणारा आनंद असतो. तुमच्यासाठी तो काय आहे? बऱ्याचदा. आमच्यात तरी अजून काही झालं नाही असं, त्यामुळे मला असं काही नवं ऑफकोर्स पण ती रोज काहीतरी गंमत- थ्रिल शोधावं लागतं, म्हणजे ते मिळतं, पण नाही असं नाही. पण असं काही मिसिंग फॅक्टर नाहीये. काही काही गोष्टी रमाच्या आहेत ज्या मला रिलेट करता येतात. जे मी म्हणते की पूर्वी आपण बाईकवरनं जायचो, तर आता तेव्हा तू असा आरसा सेट करून माझ्याकडे बघायचास, आता म्हणत नाहीस. सौरभ माझा मेकअप आर्टिस्ट आहे, तो रोज मला म्हणतो की तुम्ही किती सुंदर दिसताय. तर मी त्याला म्हणते उमेश, पण मला एवढ्या वर्षात एवढं सुंदर कधी म्हणत नाही. जेवढ्या वेळा सौरभ मला प्लीज सुंदर म्हणतो. कॉम्प्लिमेंट उमेश. मी माझं तेच सांगतो, मी रोज कशी दिसते तेवढंच. मी रोज माझ्या डोळ्यात ते भाव आणत असतो, तो पण तिला त्याच्यावरती म्हणतो सौरभ तुला वर्षातनं 25 दिवसच भेटतो, मी तुला रोज भेटतो, तर रोज काय कौतुक करू. माझ्या डोळ्यातलं तेज हळूहळू कमी का व्हायला लागलं ते मला आता कळायला लागलंय. कारण माझ्या डोळ्यातले भावना तिला पोचतच नाहीयेत. हे नाही. मी काय तर उमेश आज कशी दिसते प्रिया? नेहमीच सारखीच सुंदर, अतिशय लाघवी.
तोच निरागसपणा जो मी काही वर्षांपूर्वी हेरला होता, तो अजूनही तिने तसाच ठेवलेला आहे तिच्या डोळ्यांमध्ये. तेच हसू, ब्लश करते हा ती. तेच हसू, तोच करारीपणा, तीच तेजस्वी मुद्रा. थँक्स टू मी प्रिया, थँक्स म्हण मला. Thank you. पण मला खूप छान वाटलं नेहमीप्रमाणे. तुम्हा Thank you so तिघांचं much. काहीतरी येत असतं तर मी उत्सुक असते, कारण तुम्ही जेव्हा तिघं एकत्र काम करता, जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते मला आवडतात. त्यामुळे हे काही नवीनच्या बाबतीतही तेच होणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हा तिघांना. Thank you Thank you. so Thank you much. so